सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे। 2017 नंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। विशेषतः मुंबई महापालिकेवर यंदा कोणाची सत्ता येणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका रणसंग्राम या मालिकेतील या दुसऱ्या व्हिडिओत आपण बोरिवली या वॉर्डनुसार तिथल्या समस्या, स्थानिक प्रश्न, नागरिकांसमोरील आव्हानं, राजकीय लढती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सुमित घोरपडे। बोरिवली हा मुंबई महापालिकेच्या सर्वात मोठ्या वॉर्डच्या यादीत येतो। सुमारे 50 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या विभागात एकूण 10 महापालिका वॉर्ड म्हणजेच वॉर्ड क्रमांक 9 ते 18 समाविष्ट आहेत। 2011च्या जनगणनेनुसार या वॉर्डमधील लोकसंख्या 5,61,870 इतकी आहे। हा वॉर्ड बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते गोराई खाडीपर्यंत पसरलाय। मराठी व गुजराती लोकसंख्येचा भरणा असलेला हा विभाग मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतो, ज्याचे खासदार भाजपचे पियुष गोयल आहेत। येथे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय उपाध्ये, तर दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदार मनीषा चौधरी आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत। 2017 नंतर आता पुन्हा मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर वॉर्डनुसार इथे कशा लढती होणार आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊयात। तर वॉर्ड क्रमांक 9 मध्ये भाजपकडून शिवानंद शेट्टी, काँग्रेसकडून सदानंद चव्हाण तर ठाकरे गटाकडून संजय भोसले मैदानात उतरलेत। वॉर्ड क्रमांक 10 मध्ये भाजपचे जितेंद्र पाटील, मनसेचे विजय पाटील आणि काँग्रेसचे डॉक्टर अविनाश संखे यांच्या तिरंगी सामना होणार आहे। वॉर्ड क्रमांक 11 मध्ये म्हणजेच महिला राखीव वॉर्डात शिवसेनेच्या डॉक्टर आदिती खुरसंगे आणि मनसेच्या कविता माने यांच्यात थेट लढत होणार आहे। वॉर्ड क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा गवस आणि ठाकरे गटाच्या सारिका झोरे यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे। वॉर्ड क्रमांक 13 मध्ये भाजपच्या राणी द्विवेदी आणि ठाकरे गटाच्या आसावरी पाटील यांच्यात लढत होणार आहे। वॉर्ड क्रमांक 14 मध्ये भाजपकडून ॲडव्होकेट सीमा शिंदे तर मनसेकडून पूजा माईनकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। वॉर्ड क्रमांक 15 मध्ये भाजपच्या जिग्ना शहा आणि ठाकरे गटाच्या जयश्री बांगेरा यांच्यात थेट सामना होणार आहे। वॉर्ड क्रमांक 16 मध्ये भाजपच्या श्वेता कोरगावकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या स्वाती बोरकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे। वॉर्ड क्रमांक 17 मध्ये भाजपच्या डॉक्टर शिल्पा सांगोरे, ठाकरे गटाच्या अश्विनी सरफरे आणि काँग्रेसच्या संगीता कदम यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। वॉर्ड क्रमांक 18 मध्ये शिवसेनेच्या संध्या दोशी आणि मनसेच्या सदिच्छा मोरे यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे। आता येऊया इथल्या समस्यांकडे। वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा प्रश्न या इथल्या प्रमुख समस्या आहेत। दहिसरचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे थेट बोरिवलीला जोडला गेल्यामुळे या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। दहिसर बोरिवली हा मार्ग उत्तर मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा दुवा मानला जातो। उपनगरातून शहराच्या दिशेने जाणारी वाहनं, कार्यालयीन वेळेतील प्रवासी, खासगी वाहतूक आणि जड वाहनांची सततची ये-जा यामुळे या भागावर प्रचंड ताण पडतो। विशेषतः सकाळी आणि सायंकाळी पीक अवर्समध्ये या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागते। तसंच सुरू असलेली कामं, रस्त्यांवरील दुरुस्ती, फुटपाथ अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंग यामुळेही वाहतुकीचा वेग मंदावतो। बरं, यातही भर म्हणून फेरीवाल्यांनी अर्धे रस्ते व्यापल्यावर वाहतूक मंदावणं हे साहजिकच आहे। बोरिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याचा अर्धा अधिक भाग हा पूर्वी फेरीवाल्यांनी व्यापलेला असायचा। या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी बोरिवली पॅटर्न राबवला। हा पॅटर्न मुंबईसह राज्यभरात गाजतोय। बोरिवली पॅटर्न हा फेरीवाले आणि अतिक्रमणांच्या विरोधातली एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश बोरिवली परिसरात अवैध फेरीवाल्यांना हटवून फुटपाथ मोकळे आणि स्वच्छ ठेवणे हा आहे। बोरिवलीतील गोराईसारख्या मध्यमवर्गीय परिसरात पाणी पुरवठ्याची समस्या आहे। पाण्याचा दाब पुरेसा नसल्यानं गोराईतील नागरिकांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। त्यानंतर पाणी पुरवठ्यात वाढ झाली असली तरी लोकसंख्येच्या मानानं ती पुरेशी नसल्याची तक्रार नागरिकांची आहे। बोरिवली दहिसर परिसरात अनेक मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित आहेत। पार्किंगची समस्या आहे। मेट्रो व इतर विकास कामांमुळे सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामामुळे धूळ, खड्डे याचा नागरिकांना त्रास होतोय। अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास प्रकल्प रखडलेत। सुकरवाडी बस आगाराचे व्यवस्थापन अपुरे असल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये। एकूणच पाहता आर मध्य वॉर्डमधील निवडणूक ही केवळ उमेदवारांची नाही तर थेट नागरिकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रश्नांची लढाई ठरणार आहे। 2017 नंतर प्रथमच होत असलेल्या या महापालिका निवडणुकीत बोरिवलीतील मतदार कोणाच्या शब्दांवर नव्हे तर कामगिरी आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मुंबई महापालिकेच्या सत्तेची दिशा ठरवणाऱ्या या रणसंग्रामात या वॉर्डचा निकाल निर्णायक भूमिका बजावेल यात शंका नाही। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।